हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉग मध्ये. मी आहे शुभम आणि मी शेंडीत राहतो. तर आज मी तुम्हाला आमच्या गावचा बाजार दाखवणार आहे. हा साधा सुद्धा बाजार नाहीये, आहे दिवाळीचा बाजार. तर चला. तर चला गाईज, सुरू करूया शेंडी गावचा बाजार. आता तुम्हाला जे दिसत असेल समोर, तर स्टार्टिंगलाच तुम्हाला हे जे नॉनव्हेजचे दिसत आहेत, म्हणजे जे बोंबील वगैरे असतात, तर आपण स्टार्टिंगला जेव्हा तिकडनं स्टार्ट करतो तर हे बोंबीलचं मार्केट तुम्हाला चालू होतं. इकडे सगळ्या टाईपचे बोंबील वगैरे मिळतात. सध्या तर सकाळ असल्यामुळे इथे गर्दी नाहीये, पण तुम्ही बघूच शकता की दुपारी इकडे खूप गर्दी होणार. त्याचबरोबर तुम्ही आता जे पुढे आपण बघणार आहे ते सगळे व्हेजिटेबल्सचे मार्केट आहे. शेंडी गावामध्ये जे व्हेजिटेबल्स येतात ते सगळ्या आजूबाजू गावच्याच येतात आणि त्या सगळ्या ऑर्गॅनिक असतात, म्हणजे नो केमिकल्स वाल्या व्हेजिटेबल्स असतात आणि ते टेस्टी पण लागतात आणि हेल्दी पण असतात. त्याचबरोबर तुम्ही जर बघायला गेले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, रांगोळी आणि आपल्या जे किराण्याचे दुकानं असतात ते तुम्हाला पूर्ण किराण्याचे दुकान दिसणार. तिथे वेगवेगळ्या टाईपचे किराण्याचे दुकानं आहे आपल्या बाजारामध्ये. मसाले मिळतील तुम्हाला आणि आपण सकाळी नाश्त्यासाठी जे टोस्ट, बटर वगैरे खारी खातो याचे पण स्पेशल दुकानं तुम्हाला एक साईडला दिसतील. तुम्ही जर बघायला गेले तर जे मसाल्याचे असे 4-5 दुकानं आहेत जे फेमस आहेत आणि तिकडे चांगल्या प्रकारचे मसाले मिळतात. त्याचबरोबर केळी झाल्या, त्यानंतर मग सफरचंद किंवा मग पेरू वगैरे जे हे फ्रूट्स वगैरे आहे ते पण एक साईडच्या मार्केटला असतात. म्हणजे एक डिपार्टमेंट आहे. म्हणजे तुम्ही व्हेजिटेबल्स एक साईडला, फ्रूट्स एक साईडला, त्यानंतर जे कॉस्मॅटिक आहे ते एक साईडला, ते तुम्हाला असं एक सेक्टर टाईप बघायला मिळेल. किंवा कपड्याची दुकानं एक साईडला लागतील. आता हे माझ्या मित्राचं दुकान आहे फटाक्याचं. आता तुम्ही बघा, आता इकडनं कपड्याची दुकानं वगैरे लागतील आणि मध्ये मध्ये फटाक्याचे दुकानं ते तुम्हाला प्रत्येक स्टॉपवर लागतील. त्याचबरोबर जे हे अवजारांची दुकानं आहे, जे सोंगणी वगैरेसाठी तुम्हाला वापरता येतं, अशा अवजारांची दुकानं लागतील तुम्हाला. तर हे पण माझ्या मित्राचं दुकान आहे मयूरचं. ओके गाईज. हॅलो. अर्धा बाजार तर मित्रांनो तुम्ही बघितला. आता पूर्ण पुढचा बाजार पण तुम्हाला दाखवतो. एक भांडा, चला. त्याचबरोबर बांगड्या, हे जे गॅस वगैरेसाठी यूज होणारे जे इक्विपमेंट्स आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे भांडे, जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या रस्त्या असतात ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे पण माझ्या मित्राचं दुकान. ॲक्च्युली मी गावच माझे तर सगळेच माझे मित्र आहेत. चिकून मी आता सहज बघतोय काय खावा, काय नाश्ता करावा, त्याआधी आम्ही असा बाजार शूट करून घेतो. इकडे खाण्यासाठी पण वेगवेगळे दुकानं लागलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला स्वीट वगैरे बघायला मिळेल. आणि हा माझा मित्र सुजितला हामगे. कपड्याचे दुकानं बघायला मिळतील तुम्हाला, चपलाचे दुकानं, एक साईडला सेक्टर्स आहे. हे जैन मंदिर आहे शेंडी गावामधलं. हे आमचे सुप्रसिद्ध भेळीवाले, मोरे भेळीवाले. फटाक्याचे दुकानं, सुपली वगैरे, शिराईत वगैरेचे असे जे लक्ष्मीचे जी पूजा करण्यासाठी जे दुकानं ते खूप सारे बघायला मिळतील तुम्हाला. त्यानंतर आपल्या पंत्या, लक्ष्मी देवीच्या मूर्त्या. आजचा दिवाळीचा बाजार असल्यामुळे खास गोष्टी आज तुम्हाला बघायला मिळत आहेत. दिवाळीचा बाजार म्हटलं खूपच गर्दी असते. तुम्ही बघताय सगळीकडे तुम्हाला दिवाळीचंच मटेरियल, फटाके वगैरे, सुटले वगैरे, ते असे पॉपकॉर्न्स वगैरेचे दुकानच बघायला मिळतील. हा माझा मित्र लखन, याची गाडी भरली नाही, हा उगाच टाइमपास करून राहिला इथं. आणि सुप्रसिद्ध हरिओम आईस्क्रीम लहानपणापासून खातच आलोय. आणि माझा जो भाऊ आहे त्याचं हे दुकान आहे. आता तुम्ही बघू शकता, 100% तुम्ही ग्राहक. हे त्याचं दुकान आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फटाके आणि त्या फटाक्यामधल्या व्हरायटीचे तुम्हाला बघायला मिळतील. रॉकेट, फुलझडी वगैरे, भुईचक्कर, अशा प्रकारचे खूप सारे फटाके बघायला मिळतील. पण तुम्ही पण यूज करताना सेफ आणि सेफ्टी बघूनच फटाके यूज करा. नवीन टाईपचे फटाके या मार्केटमध्ये आले आहेत, मयूर होलसेल फटाके. तर पुढच्या मार्केटमध्ये तुम्हाला हे दुकान बघायला मिळेल. आणि मी आता ट्राय करून बघतोय फटाके. छोट्या पोरांचे फटाके पण मजा जास्त येते याच्यामध्ये. त्यानंतर माझ्या मित्राचं दुकान समर्थ किराणा आणि शेंडी गावाचं सगळ्यात मोठं किराणा दुकान घाटकर प्रवारा किराणा दुकान असं बघू शकता. सचिन नॉन वेल्टीज, इकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला इक्विपमेंट्स मिळतील. सावली हॉटेल चहासाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि हा संकेत सेले. तर अशा प्रकारे तुम्ही बघतच आहात की शेंडी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं किंवा सगळ्याच टाईपचं तुम्हाला मटेरियल ह्या मार्केटमध्ये मिळेल. आणि उन्हाचा जास्त झाला आहे तडाखा आणि आता आम्ही विचार करतो की आता आम्ही जाऊन थोडं रेस्ट करावं.
अरे बापरे, काय ती गर्दी, काय तो बाजार, काय भयानक बाजार होता, काय एवढी खतरनाक गर्दी. पूर्ण चाळीसगाव डांगणातले लोक या बाजारासाठी आले होते आणि हा बाजार शेंडी गावात आहे. तुम्ही बघूच शकता किती म्हणजे प्रत्येक टाईपच्या गोष्टी, प्रत्येक टाईपच्या तुम्हाला प्रत्येक टाईपच्या ज्या सणासुदीला वापरल्या जाणाऱ्या गोष्टी तुम्हाला ह्या बाजारात मिळाल्या. तर तुम्ही आजचा बाजार बघितला आणि अशाच रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या गावाला होतो का असा बाजार? जर होत असेल तर कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव टाका. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक आणि सबस्क्राईब करा. एकुलता एक तुमचा काळे पाटलांचा लेख. स्टे ट्यून.